300च्या आसपास त्यांनी फ्रँचायझी उभा केलेल्या आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुक्यात, वाळवा सिटीमध्येच आय थिंक एक गुळाचा चहा बनवणारी एक टीम आहे. मला एक्झॅक्ट त्यांचं नाव काय माहित नाही, पण तो चहा इतका जबरदस्त आहे ना. मी स्वतः तो चहा अनुभवलाय. मी तसा चहा पित नाही, पण एकदा मी सांगली जिल्ह्यात असताना पिला होता. तेव्हापासून मी जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तो चहा पितो. त्या अमृततुल्यला भेट देतो, गुळाचा चहा. मी जेव्हा त्याची इन्क्वायरी केली, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पूर्ण भारतभरात म्हणजे साऊथ इंडियापासून ते नॉर्थ इंडियापर्यंत, गुजरात असेल, एमपी असेल, राजस्थान आहे, मला वाटतं केरळ आहे, कर्नाटक आहे, इकडे जवळपास विदर्भात आहे किंवा विदर्भाच्या बाहेर तिकडे मध्य प्रदेशमध्ये, सगळीकडे त्यांच्या फ्रँचायझी झालेल्या आहेत. जवळपास आय थिंक 300च्या आसपास त्यांनी फ्रँचायझी उभा केलेल्या आहेत गुळाचा चहा. आणि त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की मी जी स्टोरी डिस्कवर केली, त्याचे जे ओनर आहेत त्यांनी स्वतः केशरचा रिसर्च करून, जे आपण केशर वापरतो त्या केशरचा रिसर्च करून केशर अमृततुल्य गुड की चाय नावाने फ्रँचायझी केली. तो चहा इतका जबरदस्त आहे ना, म्हणजे तो पिला, एक घोट जरी पिला तर मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो तसा चहा तुम्हाला परत कुठे मिळणार नाही. सर्वजित म्हणून त्यांचं एक जण टीम मध्ये मेंबर आहेत, त्यांचे फाउंडर मेंबर आहेत, त्यांच्याशी माझा संपर्क होतो. आणि विशेष म्हणजे फ्रँचायझी पण त्यांची एकदम अफोर्डेबल आहे. म्हणजे मी भेटतो तेव्हा त्या फ्रँचायझी बघतो, ते फ्रँचायझी घेणारे पण खुश असतात, कारण की चहाच्या चवीमुळे त्यांच्याकडे इतके कस्टमर येतात की त्यांची फ्रँचायझीची जी कॉस्ट आहे ती लगेच निघते. एकदम छोट्या कॉस्टमध्ये तयार करतात. माय पॉइंट इज की तुमच्याकडे फक्त एक आयडिया पाहिजे आणि त्याच्यासाठी काम करण्याची तयारी पाहिजे. त्याच्यासाठी काम करण्याची, मेहनत करण्याची जर तयारी असेल ना, तर तुमचा बिझनेस तुमच्या गावाच्या बाहेर खूप लांब जाऊ शकतो. मॅटर करत नाही तुमचं गाव केवढं मोठं आहे, तुम्ही कुठे राहता, तुमचं शिक्षण किती झालंय किंवा छोट्या गावात आहे, तुमचा ब्रँड नक्की वाढतो. तुम्ही फक्त मेहनत करण्याची तयारी ठेवायला पाहिजे.